कृषी उत्पन्न बाजार समितीत मनपा जप्ती पथकाकडून 2 गाडे सील. याबाबत अधिकृत असे की सध्या धुळे मनपा मार्फत आयुक्त अनिता दगडे पाटील यांच्या वतीने आदेशान्वये धुळे मनपा मालमत्ता करधारक भोगवटदार यांच्याकडे थकबाकी असल्याने बैठक घेण्यात आली. या बैठकीतून आयुक्त अनिता दगडे पाटील यांच्या आदेशान्वये जप्ती पथक तयार करण्यात आले असून जप्ती पथकामार्फत थकबाकीदारांकडे कारवाई करण्यात येत असून त्यानिमित्ताने आज दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील औद्योगिक वसाहतीत कॉटन मार्केट सभापती कार्यालयासमोर असलेले 2 गाडे सील करण्यात आले, ज्यात प्रामुख्याने संबंधित मालक सुनील भगवान जैन गाडा नंबर 56 व सहपत्नी सरला सुनील जैन गाडा नंबर 57 यांच्याकडे एकूण 1,83,022 एवढी रक्कम थकबाकी असल्याने आज धुळे